काही लोक खूप हुशार असतात, हां, पण तरीही ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी होत नाहीत. खरंय. आणि दुसरीकडे काही लोक अगदी साधे असतात, हं. शाळेची पायरीही धड चढलेले नसतात. पण ते आयुष्यात मोठी संपत्ती निर्माण करतात. अगदी बरोबर. हं. असं का घडतं? हाच तर सर्वात मोठा प्रश्न आहे. हो, आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहात द डीप रूट्स, जिथे आपण शोधतो इतिहासाच्या, साहित्याच्या आणि विचारांच्या खोल मुळांचा प्रवास. नक्कीच. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आज आपण मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या आणि त्यावर आधारित विविध लेख, मुलाखती आणि शैक्षणिक परीक्षणांच्या खोल मुळांचा वेध घेणार आहोत. आणि या पुस्तकाची व्याप्ती किती मोठी आहे ना, हं. हे एका छोट्याशा बातमीवरून सहज लक्षात येतं. कोणती बातमी? आर्मेनियामधल्या ॲप्रिकॉट कॅपिटलने नुकताच या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित केलाय. आर्मेनियामध्ये? हो, म्हणजे विचार करा, एका पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीत जिथला इतिहास वेगळा आहे, अर्थव्यवस्था वेगळी आहे. तरीही तिथे पैशाचं हे मानसशास्त्र सारखंच लागू होतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचं ध्येय कुठलीही गुंतागुंतीची आर्थिक गणिते किंवा शेअर बाजाराची सूत्र सोडवणं हे अजिबात नाही. तर पैशांसंदर्भातील मानवी वर्तन आणि मानसशास्त्र समजून घेणं हे आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपण या पुस्तकाचे लेखक मॉर्गन हाउसेल यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. नक्कीच. ते कोलॅबरेटिव्ह फंडचे भागीदार आहेत आणि द वॉल स्ट्रीट जर्नल तसाच द मॉटली फूल सारख्या नामांकित प्रकाशनांचे ते माजी स्तंभलेखक राहिले आहेत. हां. गुंतागुंतीचे आर्थिक विषय अत्यंत सोप्या भाषेत आणि कथांच्या माध्यमातून मांडणं ही त्यांची खासियत मानली जाते. पण हे थोडं आश्चर्यकारक वाटत नाही का? काय? म्हणजे आपण लहानपणापासून शिकत आलोय की अर्थशास्त्र म्हणजे आकडेमोड, गणित, एक्सेल शीट्स. मग यात मानसशास्त्र कुठून आलं? तिथेच तर गल्लत होते आपली. कसे काय? आपण पैशाचे निर्णय एक्सेल शीटवर बघून किंवा गणिताच्या अचूक सूत्रांनुसार घेतच नाही. हां. आपण ते निर्णय आपला अहंकार, आपली भीती, शेजाऱ्याचा मत्सर आणि उद्याच्या आशेवर घेतो. आपण जगात वावरताना जे वैयक्तिक अनुभव घेतो त्यातून आपला पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. अगदी. एखाद्याने जर गरिबीतून वर येऊन पैसा कमावला असेल हां. तर त्याचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एखाद्याने जन्मापासूनच श्रीमंती पाहिली असेल तर त्याचा दृष्टिकोन यात जमीन आसमानाचा फरक असतो. खरंय? कोणतंही आर्थिक सूत्र हा फरक समजावून सांगू शकत नाही. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. या पुस्तकाचं एवढं कौतुक होत असलं तरी काही अभ्यासकांनी यावर टीकाही केली आहे ना? हो, केली आहे. मी बायरन कार्सेन यांचा द डेली इकॉनॉमी मधला एक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी काही वेगळेच मुद्दे मांडले आहेत. होय, बायरन कार्सन यांचं ते परीक्षण खूपच अभ्यासू आहे. त्यांची मुख्य तक्रार ही आहे की हे पुस्तक अर्थशास्त्राच्या मूळ सिद्धांतांकडे थोडं दुर्लक्ष करतं. म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचंय? कार्सन यांच्या मते पुस्तकात संपत्ती किंवा पैसा यांसारख्या शब्दांच्या अचूक अर्थशास्त्रीय व्याख्या दिलेल्या नाहीयेत. अच्छा. ते म्हणतात की हे पुस्तक नवशिक्यांसाठी छान आहे, पण त्यात अर्थशास्त्रीय खोलीचा अभाव आहे. मग त्यांचं हे म्हणणं रास्त आहे का? एका अर्थी ते रास्त आहे. हं. जर कोणी हे पुस्तक गुंतवणुकीची गणितीय सूत्र शिकण्यासाठी वाचत असेल तर नक्कीच निराशा होईल. पण हाउसेल यांचा उद्देश तो नाहीच आहे. मग त्यांचा मुख्य उद्देश काय आहे? त्यांचा मुख्य उद्देश आर्थिक सूत्रे शिकवणे हा नसून पैशाबद्दलचा आपला दृष्टिकोन आणि आपलं वर्तन बदलणे हा आहे. म्हणजे गणितं सर्वांसाठी सारखीच असतात? हो, अर्थशास्त्राचे नियम सगळ्यांना सारखेच लागू होतात, पण तरीही निकाल वेगवेगळे काय येतात हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि हाच वर्तनाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी संदर्भांमध्ये एक अतिशय रंजक कथा दिली आहे. रोनाल्ड रीडची कथा, बरोबर? हो, ही कथा आहे दोन पूर्णपणे परस्पर विरोधी माणसांची, रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फ्युस्कॉन. रोनाल्ड रीड हा अतिशय साधा माणूस होता. त्याने 25 वर्ष एका गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्त करण्याचं काम केलं. आणि त्यानंतर 17 वर्ष जेसी पेनी या दुकानात सफाई कर्मचारी म्हणून काम केलं. बरोबर. वयाच्या 38व्या वर्षी त्याने एक छोटंसं घर घेतलं आणि आयुष्यभर तो तिथेच राहिला. अतिशय सामान्य आयुष्य. अगदी. आणि दुसरीकडे तो रिचर्ड फ्युस्कॉन होता. हा हार्वर्ड विद्यापीठातून शिकलेला अत्यंत हुशार आणि मेरिल लिंच या मोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ व्यावसायिक होता. तो आर्थिक क्षेत्रात अतिशय यशस्वी मानला जायचा. हो, पण या दोघांचा शेवट कसा झाला हे जास्त थक्क करणारा आहे. 2014 मध्ये जेव्हा रोनाल्ड रीड या साध्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या बँक खात्यात तब्बल $8 दशलक्ष
म्हणजेच करोडो रुपयांची संपत्ती होती. बापरे, एका सफाई कर्मचाऱ्याकडे? हो, त्याने आपल्या सावत्र मुलांना काही पैसे दिले आणि उरलेले तब्बल $6 दशलक्ष स्थानिक रुग्णालय आणि ग्रंथालयाला दान केले. असा प्रश्न पडतो की एक सफाई कर्मचारी इतकी संपत्ती कशी काय कमवू शकतो? कोणतीही लॉटरी नाही लागली त्याला किंवा कोणताही चमत्कार नाही झाला. मग त्याने फक्त आपले साठवलेले थोडे थोडे पैसे साध्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले. आणि अनेक दशके संयमाने वाट पाहिली. अगदी बरोबर. चक्रवाढ व्याजाच्या ताकदीने त्या छोट्याशा रकमेचं एका प्रचंड मोठ्या संपत्तीत रूपांतर केलं. आणि तो हवर्डचा व्यावसायिक रिचर्ड फ्युस्कन, त्याचं काय झालं? रिचर्डने आपल्या तारुण्यात अफाट पैसा कमवला. तो एवढा श्रीमंत झाला की त्याने कनेक्टिकटमध्ये 18,000 चौरस फुटांचा एक महाल विकत घेतला. 18,000 चौरस फूट? हो, ज्यामध्ये 11 बाथरूम्स, 2 लिफ्ट्स, 2 स्विमिंग पूल आणि 7 गॅरेज होते. हे तर अतिच झालं. हा डोलारा सांभाळण्यासाठी आणि तो महाल वाढवण्यासाठी त्याने प्रचंड कर्ज घेतलं. आणि मग 2008चं जागतिक आर्थिक संकट आलं. बरोबर. शेअर बाजार कोसळला आणि रिचर्ड फ्युस्कॉन पूर्णपणे दिवाळखोर झाला. म्हणजे त्याचा तो महाल? लिलावात काढावा लागला. ह्या दोन उदाहरणांमधली तफावत खरंच विचार करायला लावणारी आहे. नक्कीच. म्हणजे संपत्ती निर्माण करणं हे केवळ हुशारीवर किंवा उच्च शिक्षणावर अवलंबून नसतंच मुळी. अजिबात नाही. संपत्ती निर्माण करणं हे तुम्ही आपण पैशांसोबत कसे वागतो यावर ठरतं. रोनाल्ड रीडकडे संयम होता. त्याने आपला अहंकार बाजूला ठेवला होता. आणि रिचर्ड फ्युस्कॉनकडे बुद्धिमत्ता होती, पण कर्जाचा अवाढव्य डोंगर उभा करताना त्याचा स्वतःवरचा आणि स्वतःच्या अहंकारावरचा ताबा सुटला होता. अगदी योग्य विश्लेषण. पण इथे मला एक शंका येते. कोणती? आपण आतापर्यंत असंच बोलतोय की सगळं काही माणसाच्या वर्तनावर अवलंबून आहे. पण एखाद्याच्या यशात नशिबाचाही काही वाटा असतोच ना? हो, असतोच की. पुस्तकात बिल गेट्स यांचं जे उदाहरण आहे त्यातून नशीब आणि जोखीम या 2 गोष्टी खूप छान समजतात. नशीब आणि जोखीम या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर. 1968 साली बिल गेट्स लेकसाईड स्कूलमध्ये शिकत होते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्या काळात जगातल्या संपूर्ण हायस्कूलपैकी लेकसाईड ही अशी एकमेव शाळा होती जिथे संगणक उपलब्ध होता. विचार करा, एका हायस्कूलच्या विद्यार्थ्याला त्या काळात संगणक मिळण्याची शक्यता दशलक्षामध्ये 1 होती. आणि बिल गेट्सना ती संधी मिळाली. हा नशिबाचा एक अत्यंत दुर्मिळ भाग होता. पण त्या कथेचा दुसरा भाग अधिक क्लेशदायक आहे. केंट इव्हॅन्स नावाचा गेट्स यांचा एक बालपणीचा मित्र होता. होय, केंट इव्हॅन्स हा बिल गेट्स यांच्या इतकाच हुशार आणि तंत्रज्ञानाची प्रचंड आवड असणारा विद्यार्थी होता. ते दोघे मिळून भविष्यात एकत्र कंपनी काढण्याची स्वप्न पाहत होते. पण हायस्कूल संपण्याआधीच एका दुर्दैवी पर्वतारोहणाच्या अपघातात केंट इव्हॅन्सचं निधन झालं. अरे रे. पर्वतारोहणात मृत्यू येण्याची शक्यता ही दशलक्षामध्ये 1च असते. म्हणजे गेट्स यांनी दशलक्षामधील 1 नशिबाचा वाटा अनुभवला आणि केंट इव्हॅन्सने दशलक्षामधील 1 जोखमीचा वाटा अनुभवला. खरंच की आपण असा विचारच करत नाही. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या यशाचं किंवा अपयशाचं मोजमाप करतो तेव्हा आपण या अदृश्य घटकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. म्हणूनच इतरांच्या यशाची तुलना करताना किंवा स्वतःच्या अपयशाचं विश्लेषण करताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. हो, आपण प्रत्येक गोष्ट केवळ आपल्याच कौशल्याने मिळवली आहे असा अहंकार बाळगणं चुकीचं ठरतं. आणि यातूनच पुरेसे असण्याची जाणीव निर्माण होते. माणसाला पुरेसे म्हणजे काय हे समजणं सर्वात कठीण असतं. रजत गुप्ता यांचं उदाहरण याबाबतीत खूप काही सांगून जातं. रजत गुप्ता? हो, रजत गुप्ता हे मॅकिन्से कंपनीचे CEO होते. गोल्डमॅन सॅक्सच्या संचालक मंडळात होते. त्यांच्याकडे $100 दशलक्ष संपत्ती होती. 100 दशलक्ष? ते अतिशय यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे सर्व काही होतं. पण तरीही आणखी मिळवण्याच्या हव्यासापोटी त्यांनी चुकीचे निर्णय घेतले. होय, इन्साइडर ट्रेडिंगसारख्या गुन्ह्यात ते अडकले आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. सगळी प्रतिष्ठा आणि संपत्ती त्यांनी गमावली. आणि दुसरीकडे वॉरन बफे आहेत. हो, ज्यांनी अफाट संपत्ती मिळवूनही आपलं जीवन अत्यंत साधेपणाने जगणं पसंत केलं. त्यांनी कधीही चुकीच्या मार्गाने अधिक पैसा मिळवण्याचा मोह ठेवला नाही. अतिश्रीमंत असूनही आणखी मिळवण्याची हाव माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. अगदी बरोबर. स्वतःच्या समाधानाची रेषा कुठे आखायची हे ज्याला समजतं तोच खरा यशस्वी ठरतो. आपण अनेकदा पैशाचा वापर लोकांचा आदर मिळवण्यासाठी करतो. याच संदर्भात पुस्तकात मॅन इन द कार पॅराडॉक्स ही संकल्पना अतिशय सुंदररित्या मांडली आहे. हो,
हा विचार खरोखरच डोळे उघडणारा आहे. आपण जेव्हा रस्त्यावरून एखाद्याला फेरारीसारख्या अत्यंत महागड्या कारमधून जाताना पाहतो तेव्हा आपल्या मनात काय विचार येतो? आपण त्या कार चालवणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नाही. आपण विचार करतो की जर मी त्या कारमध्ये असतो तर लोक माझा किती आदर करतील, लोक माझ्याकडे किती कौतुकाने पाहतील. अगदी तसंच. सत्य हे आहे की लोक त्या व्यक्तीकडे नाही तर त्या संपत्तीकडे पाहत असतात. ते स्वतःला तिथे कल्पत असतात. बरोबर. माणसाला वाटत असतं की लोक त्याचा आदर करत आहेत, पण लोक फक्त त्या वस्तूचा आदर करत असतात. त्यामुळे संपत्तीचा वापर करून लोकांचा आदर किंवा प्रेम विकत घेता येत नाही, हे वास्तव स्वीकारायला हवं. नक्कीच. पण इथे एक प्रश्न पडतो. कोणता? जर नशीब आणि अहंकारामुळे माणूस वर जाऊ शकतो किंवा खाली येऊ शकतो, तर एकदा मिळवलेली संपत्ती टिकवायची कशी? कारण पैसे कमवणं आणि ते टिकवणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर? अगदी बरोबर. वॉरन बफे यांचं नाव निघालं की आपल्याला वाटतं त्यांनी तरुणपणापासूनच अफाट संपत्ती मिळवली असेल. किंवा त्यांचा परतावा जगात सर्वात जास्त असेल. पण तिथेच तर खरी गंमत आहे. काय गंमत आहे? वॉरन बफे यांची 99% संपत्ती ही त्यांच्या 50व्या वाढदिवसानंतर निर्माण झाली आहे. 99%? हो, आणि 97% संपत्ती त्यांच्या 65व्या वाढदिवसानंतर निर्माण झाली आहे. बापरे, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. आणि जिम सायमन्स नावाचे एक गुंतवणूकदार आहेत ज्यांचा वार्षिक परतावा बफे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे किती? तब्बल 66%. आणि बफे यांचा परतावा केवळ 22% आसपास आहे. पण तरीही सायमन्स यांच्यापेक्षा बफे यांची एकूण संपत्ती कितीतरी पटीने अधिक आहे, असं कसं शक्य आहे? हे चक्रवाढ व्याजाचे म्हणजेच कंपाऊंडिंगचे सर्वात मोठं उदाहरण आहे. बफे अधिक श्रीमंत आहेत कारण त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली आणि ती तब्बल 80 वर्ष टिकवून ठेवली. आणि सायमन्स यांनी वयाच्या 50 नंतर खऱ्या अर्थाने वेग घेतला. बरोबर. जर बफे यांनी ही वयाच्या 60व्या वर्षी गुंतवणूक थांबवली असती तर आज जगाला त्यांचं नावही माहीत नसतं. संयम आणि वेळ हे गुंतवणुकीतील सर्वात मोठे जादूगार आहेत. खरंय. पण इथे मला एक शंका येते. सांगा ना. आपण सुरुवातीला म्हणालो की धाडस करून संपत्ती मिळवा. हां. आणि आता आपण म्हणतोय की संपत्ती टिकवण्यासाठी भीती आणि काटकसर हवी. हां. एकाच माणसात हे दोन पूर्णपणे परस्पर विरोधी स्वभाव कसे असू शकतात? हे थोडं अवघड वाटत नाही का? अगदी बरोबर पकडलत. आणि हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे. संपत्ती मिळवणं आणि संपत्ती टिकवणं या दोन वेगळ्या कला आहेत. संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला आशावादी असावं लागतं, जोखीम घ्यावी लागते, पण ती संपत्ती टिकवण्यासाठी नम्र व्हावं लागतं. आणि उद्या हे सगळं जाऊ शकतं ही भीती सतत मनात ठेवावी लागते. बरोबर. सिकोया कॅपिटलचे मायकल मॉरिट्झ यांचं उदाहरण येथे घेता येईल. त्यांनी अनेक दशके प्रचंड यश मिळवलं आहे. पण तरीही ते नेहमी आपला व्यवसाय उद्या बुडेल ही भीती बाळगून असतात. हाच सावधपणा त्यांना टिकवून ठेवतं. आणि या अनिश्चित जगात टिकून राहण्यासाठीच मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजेच सुरक्षिततेचं अंतर किंवा चुका करण्याची मुभा असणं अत्यंत गरजेचं आहे. हो. म्हणजे आपला घेतलेला प्रत्येक निर्णय 100% बरोबर असण्याची गरज नसते. वॉल्ट डिस्ने यांचं उदाहरण यात अतिशय चपखल बसतं. वॉल्ट डिस्ने? हो. त्यांनी 1930च्या दशकात शेकडो चित्रपट आणि कार्टून्स बनवले जे आर्थिकदृष्ट्या फारसे यशस्वी ठरले नाहीत. त्यांचा स्टुडिओ अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर होता. पण मग 1938 मध्ये त्यांनी स्नो व्हाईट आणि 7 ड्वॉर्फ्स हा चित्रपट आणला आणि सगळा खेळच बदलला. त्या एका चित्रपटाने पहिल्या 6 महिन्यातच $8 दशलक्ष कमाई केली. म्हणजे डिस्नी कंपनीचं आधीचं सगळं अपयश आणि कर्ज या एका यशामुळे भरून निघालं. अगदी. टेल्स यू विन ही संकल्पना इथे लागू होते. तुम्ही जर नाणं फेकलं आणि काटा आला तर तुम्ही जिंकता, असं हे समीकरण आहे. गोष्टी जरी चुकल्या तरी उरलेले 2 निर्णय तुम्हाला इतकं मोठं यश देतील की आधीच्या सगळ्या चुका भरून निघतील. म्हणजेच स्वतःला सावरण्यासाठी नेहमी थोडी जागा शिल्लक ठेवली पाहिजे. आपण कधीच चुकणार नाही असा अहंकार बाळवला तर एकच मोठी चूक आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते. बेंजामिन ग्रॅहम यांनीही त्यांच्या गायकोमधील गुंतवणुकीतूनच हेच सिद्ध केलं होतं. पण हे सगळं ऐकताना एक प्रश्न पडतो की माणसाने तर्कशुद्ध असावं की समजूतदार? रॅशनल की रिझनेबल? हो. कारण अर्थशास्त्राच्या पुस्तकात नेहमी सांगितलं जातं की माणसाने भावना बाजूला ठेवून केवळ गणितावर आधारित निर्णय घ्यावेत. पण माणूस यंत्रमाही ना. नक्कीच नाही. एखादा आर्थिक निर्णय गणिताच्या दृष्टीने चुकीचा वाटू शकतो, पण जर तो तुम्हाला रात्री शांत झोप देत असेल तर तो एक समजूतदार आणि योग्य निर्णय असतो.
उदाहरणार्थ समजा तुम्ही तुमच्या घरावरचं कर्ज मुदतीआधीच फेडून टाकलं. अर्थशास्त्राच्या आणि व्याजाच्या गणितानुसार हे कदाचित चुकीचं असू शकतं, कारण तेच पैसे दुसऱ्या कुठल्या तरी फंडात गुंतवून जास्त परतावा मिळवता आला असता. बरोबर. पण जर कर्ज नसल्यामुळे मिळणारी मानसिक शांती त्या परताव्यापेक्षा जास्त असेल तर तो एक सर्वोत्तम निर्णय ठरतो. पण मग जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा काय? तिथे तर माणसाची घाबरगुंडी उडते. भावना आणि तर्क यांची तिथे खरी कसोटी लागते. तिथेच शुल्क विरुद्ध दंड हा दृष्टिकोन कामी येतो. फी वर्सेस फाईन. हो, बाजारात जेव्हा घसरण होते तेव्हा तो एक प्रकारचा दंड किंवा शिक्षा आहे असं अनेकांना वाटतं. म्हणजे आपण गाडी चुकीच्या जागी उभी केली आणि दंड बसला की जसा राग येतो तसा. अगदी तसंच. पण जेव्हा आपण एखादा अम्युजमेंट पार्कमध्ये जातो तिथे रोलर कोस्टरवर बसण्यासाठी जे तिकीट काढतो ती फी असते, शिक्षा नसते. हां. शेअर बाजारातील घसरण ही दीर्घकाळातील मोठ्या परताव्यासाठी मोजावी लागणारी एक फी म्हणजेच प्रवेश मूल्य आहे. हा दृष्टिकोन बाळगल्यास बाजारातील घसरणीचा मानसिक त्रास होत नाही. होय. हा दृष्टिकोन खरंच मानसिकता बदलणारा आहे. या साहित्यातून आणखी एक किस्सा समोर येतो जो दृश्य आणि अदृश्य संपत्तीमधील फरक अतिशय नाट्यमयरित्या स्पष्ट करतो. व्हिजिबल वर्सेस इनव्हिजिबल वेल्थ. हो, मॉर्गन हाउसेल हॉटेलमध्ये काम करत असतानाचा हा अनुभव आहे. एक अतिश्रीमंत व्यक्ती हॉटेलमध्ये यायचा, जो नेहमी महागड्या गाड्यांमधून फिरायचा आणि खिशात पैशांची मोठी गड्डी बाळगायचा. अच्छा. एकदा त्याने हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला $1000 देऊन सोन्याची नाणी विकत आणायला सांगितली. आणि मग केवळ मजेसाठी त्याने आणि त्याच्या मित्रांनी ती सोन्याची नाणी पॅसिफिक महासागरात फेकून दिली. आणि काही वर्षानंतर तीच व्यक्ती पूर्णपणे दिवाळखोर झाल्याची बातमी आली. हो. हेच होतं जेव्हा आपण दृश्य संपत्तीलाच सर्वस्व मानतो. खरी संपत्ती ती असते जी दिसत नाही. म्हणजे महागड्या गाड्या, महागडे कपडे किंवा दागिन्यांवर केलेला खर्च हा फक्त खर्च झालेला पैसा असतो, ती संपत्ती नसते. अगदी बरोबर. न घेतलेली फरारी, न विकत घेतलेले महागडे घड्याळ आणि बँक अकाउंटमध्ये साठवून ठेवलेला पैसा म्हणजेच खरी संपत्ती. म्हणजे जी संपत्ती दिसत नाही तीच आपल्याला तारते. नक्कीच. ही अदृश्य संपत्ती आपल्याला भविष्यात सर्वात महत्वाची गोष्ट देते, ती म्हणजे स्वातंत्र्य आणि पर्याय. स्वातंत्र्य. हो. जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायचं असेल, आरोग्याच्या कारणामुळे ब्रेक घ्यायचा असेल किंवा एखादं अनपेक्षित संकट येईल, तेव्हा निर्णय घेण्याचा अधिकार ही अदृश्य संपत्तीच मिळवून देते. होय. पैशाचा उपयोग केवळ वस्तू गोळा करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या वेळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी झाला पाहिजे. दररोज सकाळी उठून मला आज जे वाटेल ते मी करू शकतो, ज्यांच्यासोबत काम करावंसं वाटेल त्यांच्यासोबत करू शकतो, हा आत्मविश्वास मिळवणं हेच पैशाचं सर्वात मोठं यश आहे. खरोखर हा विचार प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात तपासून पाहण्यासारखा आहे. पैशांकडे बघण्याचा आपला जुना दृष्टिकोन बदलून त्याला एका नव्या मानसिकतेच्या साच्यात बसवण्याची वेळ आहे. जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करायला हवा. कोणत्या? आपण नेहमी पैशाला गुंतवणूक, व्याज आणि महागाई या आर्थिक चष्म्यातूनच पाहतो. पण जर पैशाचा मुख्य उद्देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवणं हा असेल तर आज आपण ज्या नोकऱ्यांमध्ये आठवड्याचे 60-70 तास अडकलो आहोत, त्या नोकऱ्या खरोखर आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या पैशांसाठी आहेत? की आपण स्वतःलाच एका अदृश्य तुरुंगात डांबून घेतलंय आणि त्याला करिअर किंवा यश असं गोंडस नाव दिलंय? आपला पैसा आपली सुटका करतोय की आपल्याला आणखी मोठ्या साखळदंडांनी बांधून ठेवतोय? हा विचार नक्की करा. हा प्रश्न नक्कीच अस्वस्थ करणारा पण तितकाच आवश्यक आहे. या अभ्यासपूर्ण आणि सखोल चर्चेतून आपण आता निरोप घेऊया. आजच्या या प्रवासातून मिळालेले विचार आपल्याला आपल्या आर्थिक सवयींकडे अधिक डोळसपणे पाहण्यासाठी नक्कीच मदत करतील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विचाराच्या प्रवासात. तोपर्यंत स्वतःच्या वर्तनावर लक्ष ठेवा आणि गुंतवणूक करत राहा.